श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, आज 9 ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाबंधन आहे। यालाच नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते। आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरात ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे। यामुळे आपल्या घरात असलेली सर्व काही निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाणार आहे। घरात काही इडापिडा असेल, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती, इतर वाईट शक्तीचा जर का घरात प्रवाह असेल तर तो देखील निघून जाणार आहे। घरात जर का एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल, घरात जर का शांतता नसेल, घरात वाद होत असतील, घरात कामे जर का व्यवस्थित होत नसेल, प्रत्येक कामात अडथळे येत असेल, तर आपण आवर्जून ह्या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये ही एक वस्तू आपल्याला प्रज्वलित करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहणार आहे। कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी कोणतेही उपाय अगदी मनापासून आणि विश्वासाने केले तर त्याचे 100% फळ आपल्याला बघायला मिळतात। तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला करू शकतात। त्यातल्या त्यात श्रावणी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे आपण हा उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा या दिवशी राहू काळ जो आहे, या काळात आपल्याला चुकूनही भावाला राखी बांधायची नाही। आता राहू काळ कोणता तर बघा, 9 ऑगस्ट शनिवार रोजी राहू काळ हा सकाळी 9 वाजेपासून ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे। तुम्हाला या वेळेमध्ये चुकूनही राखी बांधायची नाही। त्याचप्रमाणे सकाळपासून ते दुपारपर्यंत 1:22 हा अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळे तुम्ही भावाला या मुहूर्तामध्ये राखी बांधू शकतात। त्याचप्रमाणे ज्यांना या वेळेत राखी बांधता येणार नाही, त्यांनी अगदी संपूर्ण दिवसभरात केव्हाही राखी बांधली तरी चालणार आहे। आता आज शनिवार असल्यामुळे राखी बांधण्याच्या अगोदर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीला ओवाळायचं आहे आणि मारुती रायांना एक राखी अर्पण करायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या आपल्याला आपल्या स्वामी समर्थांना, आपल्या गुरूंना आपल्याला एक राखी अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला राखी अर्पण करायची आहे, गणपती बाप्पांना राखी अर्पण करायची आहे। त्यानंतर आपण आपल्या घरात रक्षाबंधन हे साजरं करायचं आहे। आता बघा, आपल्याला संध्याकाळी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियेसाठी, निगेटिव्ह ऊर्जा, लागलेली नजर काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी वस्तू आहे। ही वस्तू आपण आपल्या घरात आणून ठेवायची आहे आणि प्रत्येक वेळेस पौर्णिमेला, अमावस्येला, त्याचप्रमाणे शनिवारी आपण या वस्तूचा वापर करायचा आहे। आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या घरावरून ती उतरवून घ्यायची आहे। एक वाटी किंवा भांड किंवा एक मोठी पंती घ्या, ती घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर ठेवा। सर्वात अगोदर घराच्या बाहेर जाऊन मुख्य म्हणजे मेन दरवाजावरून आपल्याला ही मोहरी उजव्या हातात घेऊन क्लॉकवाईज आपल्याला ती 7 वेळा किंवा 5 वेळा आपल्याला उतरवून घ्यायची आहे। आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा तुमचे जे इष्टदेव गुरु असतील त्यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि ती मोहरी त्या वाटीत किंवा त्या भांड्यात किंवा त्या मोठ्या पंतीत आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर घरात आल्यावर आपल्याला याच पद्धतीने घरात जेवढे व्यक्ती असतील, जेवढे मुलं मुली असतील, लहान असो मोठे असो, सगळ्यांवरून तुम्हाला ही मोहरी हातात थोडी थोडी घेऊन तुम्हाला क्लॉकवाईज प्रत्येकावरून तुम्हाला 5 वेळा 7 वेळा उतरवून घ्यायची आणि त्या बाहेर ठेवलेल्या पंतीत तुम्हाला, मातीच्या भांड्यात तुम्हाला किंवा एखाद्या भांड्यात तुम्हाला ती मोहरी टाकायची। प्रत्येक व्यक्तीवरून मोहरी ओवाळताना ही आपल्याला वेगळी वेगळी मोहरी घ्यायची आहे आणि उजव्या हातात मोहरी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे मोहरी ओवाळताना आपण ज्या व्यक्तीवरून ही मोहरी ओवाळणार आहात त्या व्यक्तीचं तोंड आपल्याला पूर्व पश्चिम दिशेला येईल, याच पद्धतीने त्या व्यक्तीला बसवायचं आहे किंवा उभं करायचं आहे। त्यानंतर ही मोहरी आपल्याला घराच्या बाहेर त्या पंतीमध्ये थोडंसं तुमच्याकडे जर का शेणकूट असेल, शेणाची गौरी असेल, तिचे तुकडे टाका
आणि कापूर टाका आणि ती तुम्हाला जाळून टाकायची आहे. जर का शेणाचे गौरी किंवा तुकडे नसतील तर नुसता कापूर टाकून तुम्ही ही मोहरी जाळून टाकली तरी चालणार आहे. त्यानंतर घरात यायचं, हातपाय धुवायचे, आपल्या देवघरासमोर बसून देवाला नमस्कार करायचं आणि देवांना प्रार्थना करायची, माझ्या घरात जी काही वाईट बाधा असेल, निगेटिव्ह ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल, इडापिडा असेल, ती कायमची घराच्या बाहेर निघून जाऊ दे आणि घराला, घरातील सर्वांना सुख शांती प्राप्त होऊ दे. आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय तुम्ही शनिवारी करू शकतात, अमावस्येला देखील करू शकतात. त्यानंतर बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी आपण जर का त्यांची जास्तीत जास्त सेवा केली, काही उपाय केले, तर याचे रिझल्ट आपल्याला हे 100% बघायला मिळत असतात. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या पृथ्वीवर वास करते. त्यामुळे त्या दिवशी त्यांच्या केलेल्या सेवा या आपल्याला 100% फळ देऊन जाणाऱ्या असतात. आणि म्हणूनच आपण या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका, चिमूटभर हळद टाका. त्याचप्रमाणे हळदी, कुंकू, धूप, दीप लावून तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. आता हा दिवा आपल्याला तिथेच ठेवून यायचा असतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पंती घेऊ शकतात किंवा छोटीशी पंती देखील तुम्हाला विकत मिळेल. त्या पंत्या तुम्ही आणून ठेवायच्या आहे आणि प्रत्येक वेळेस उपाय करताना ती पंती तुम्हाला तिथे दिवा म्हणून लावायचा आहे. शक्य झाल्यास तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र, हे नामस्मरण तुम्हाला सतत कंटिन्यू करायचं आहे आणि तुम्हाला सुखी संसारासाठी, घराची प्रगती होण्यासाठी, मुलाबाळांना सुख समृद्धी लाभण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशी मातेसमोर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. पौर्णिमा तिथी असल्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे आणि तुळशी मातेला देखील प्रार्थना करायची आहे. याचप्रमाणे आपण आपल्या घरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर देखील आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तूप नसेलच तर तुम्ही तेलाचा दिवा लावा, त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे. तर हे 2 उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे. यामुळे आपल्या घरात असलेली वाईट बाधा निघून जाते. माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरात वास करते. अलक्ष्मी आपल्या घरातनं निघून जाते. त्याच वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते. धन्यवाद.